हर. नर्मदे हार. नर्मदा पायी परिक्रमेमध्ये असताना चालून चालून थकल्यानंतर येथे झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो. सहज बोलता बोलता म्हटलं, मैया तुमचं नाव काय, तुमची मुलाखत आपण दाखवूया यूट्यूबला. परिक्रमेमध्ये तुम्ही चालत आहात, तर मैया आता तुम्ही मला माहिती द्या, काय तुमचं नाव वगैरे काय. माझं नाव आशाबाई. मी नाशिक जिल्ह्यातून आले, देवगाव तालुका निफाड. हां का. मला परिक्रमाला यायचं. हां. 2 वर्षापासून 2 वर्ष तेव्हा आले होते मी. त्या टायमाला मला चालणं होईना, मी गाडीनं केली. हां. आत्ता बी मग त्या टायमाला जास्त चालल्यामुळं मला पायानं चालता येईना, मग मी गाडीनं केली. आता 2 वर्षापासून मला इकडे यायचं, पण कोणी मला जोडीच भेटाना. मग आता मी गावातल्या बाया 2 जोडी केल्या. तर मी त्यांना म्हणलं, मला जर नाही चालणं झालं तर आपण त्या मला जोडी निघाल्या. मी त्यांच्याबरोबर आले, पण त्या मला म्हणायच्या, आपण इतकं पुढचा आश्रम इतकं किलोमीटर आहे, मला काही चालणं होईना. मी त्यांना सोडून दिलं बडवाणीच्या मागं. मी एकटी आले. मी समुद्रातून एकटी आले. इकडं मिठी तलईमध्ये एक माताराम भेटली. पुढं चालतं चालतं मग दादा गुरुची दिंडी भेटली. मला चालताच येईना बोजा घेऊन. 15 किलोमीटर चालायला सुद्धा मी जीव काढायचे. पण मग दादा गुरुची दिंडी भेटली. मग त्या याच्यात आलो आम्ही, दादा गुरुच्या याच्यात. तर आम्हाला वाटायचं मंडपामध्ये थंडी वाजती. मग आम्हाला दादा गुरुची याच्यात यायला आमचं मन लागाना. पण एका गावामध्ये आलो आम्ही, देवरई म्हणून काय बौरई म्हणून गाव होतं. त्या गावात आलो. त्या गावात आल्यावर मग आम्ही दोघीजणी निघालो. पण इकडं दादा गुरुचं प्रवचन चालू, हे चालू. आम्ही इकडं निघालो. आम्हाला रस्ताच समजाना. तिकडं काहीच ते विचारलं त्या गाववाल्याला, तर म्हणे आयसा जाने को. तैसा गेलो आम्ही. पण आम्हाला त्या बाणं नाही, काहीच नाही, परिक्रमा नाव नाही. मग त्या मातारामला म्हणलं, आपण इकडं कुठं चाललो. 1 किलोमीटर गेलो ना आलो. शेवट आम्ही दादा गुरुच्या दिंडीतच आलो. आता 40 किलोमीटर चालवतो. रोजचं चालवतो. 2 दिवस 40 चाललो. पाय काय दुखले नाही. दादा गुरुचा आशीर्वाद, दादा गुरुच्या कृपेनं आता मस्त परिक्रमा भारी होऊ राहिली. म्हणजे शेवटी दादा गुरूंच्या म्हणजे एक संतांच्या सोबत तुमच्या भाग्यात होतं, म्हणून तुम्ही संतांच्या बरोबर चालत आहे. हा, चांगले अनुभव आला संताचा का दादा गुरुच्या ना पाय दुखती नाही, चालतो बी. नर्मदे हार. दादा गुरु भगवान की जय. आणि आता परिक्रमेमध्ये आता किती दिवस झाले तुम्हाला चालताय तुम्ही? आम्हाला 1 महिना झाला. आता कधी पूर्ण होणार आहे? पूर्ण कधी होणार आहे परिक्रमा? 5 तारखेला. 5 तारखेला. हे हे आमच्या सोबतच आहेत ह्या मैया. यांनी छान प्रकारे माहिती दिली. आणि तुम्हाला आता एवढ्या 2 महिन्यात तुम्हाला मैयाचा काही किंवा दादा गुरूंचा काही अनुभव सांगा ना थोडक्यात. दादा गुरु म्हणजे दादा गुरु जर संगती चालले आपल्यावर, दादा गुरुने नजर टाकली का पाहिलं का लगेच आपल्याला चालायला भारी वाटत. पुढं जर चालले तर चालता येत नाही, मागं चाललं तर थोडंफार तरस होतं. पण दादा गुरु संग जर चालले तर मग काहीच वाटत नाही. काही टायमाला दादा गुरु संग चालतो, बरं वाटत. दादा गुरूंचं अन्न पाणी घेत नाहीत किंवा एवढं ते हवेवर चालतात, हे पाहून आपल्या मनाला कसं वाटतं? म्हणजे तुम्हाला एक दिवस अक्षरशः मला रडू आलं. कोणचं तरी गाव होतं, माझ्या डोळ्याला पाणी आलं. पण दादा गुरु लगेच माझ्या जवळ आले, लगेच पायावर दर्शन झालं. मला रडायला आलं का हे किती करत्या बुवा जगा करता, आपल्या करता किती करत्या, सगळ्याची काळजी घेत्या, स्वतः ते काहीच नाही खाती. त्याच्यामुळं माझ्या डोळ्याला पाणी आलं. पण लगेच काय झालं काय नाही त्यांच्याकडे पाहून मग ते आपाप माझ्या जवळ आले. मी त्यांच्या पायावर दर्शन घेतलं. मग आता असं एवढं ते लोकांसाठी किंवा समाजासाठी एवढं कळवळ आहे त्यांना, मग लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? म्हणजे बाबा त्यांच्या बाबतीत तुम्ही त्यांचं ऐका थोडं, नाही का, ते काय म्हणतात ते. असं बा माझं म्हणणं आहे. ते आपल्याकरता एवढं करत्या, ते आपल्याला एवढं सांगत, तुम्ही असं करा तसं करा, याच्यात देवे त्याच्यात देवे. आपलं पहाड पर्वत, कमटगिरी पर्वत, तुमचं काय ब्रह्मगिरी, गिरणारा, हे पर्वताचे नावं घेत्या.
मग ते त्यांना त्याच्यात ते म्हणते ते माझे गुरु आहे, ते मी शक्ती आहे मला त्यांची, नर्मदा मयेची शक्ती आहे, गौ मातेची शक्ती आहे, ते आपल्याला एवढं सांगा त्या. आपलं म्हणणं कसं आहे, आपण जे आपल्याला एवढे देव भेटले, आपण समजून उमजून वागायचं, नियमानं वागायचं, दिंडी नियमानं चालवायची. समजा त्यांचं काय, आपण त्यांचं जर ऐकलं तर आपलं स्वतःच कल्याण होईल. आपण आता भोजनाला लागलो, मागच राहायचं, कोणत्या ठिकाणी लाईन मध्ये करायचं, टाइम मध्ये कोणाला काही बोलायचं नाही, तर आपल्याला ती परिक्रमा घडती. दुसऱ्याचं मन दुखवायचं नाही, दुसऱ्याचं मन, दुसऱ्याला वाईट बोलायचं नाही, आपलं मन चांगलं ठेवायचं, दुसऱ्याविषयी आपण चांगलंच राहायचं. ते आपल्या करता एवढं करत्या, त्यांच्या वचनावर चाललं पाहिजे, त्यांच्या वचनावर ते आपल्याला एवढं सांगा त्या, मग चाललं आपण पाहिजे. ऐकायला पाहिजे ना, तरच ते आपली परिक्रमा तरीच आपली परिक्रमा सफल होती. सफल होती. आणि आपण कशावरून भांडायचं, याच्यावरून त्याच्यावरून, मग ती आपल्याला संपूर्ण होत नाही, घडत नाही. बरं, आता आपण एमपीच्या लोकांसोबत चालतोय, तर त्यांच्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? ते आपल्याशी कसे वागतात किंवा काय? बोला, सहज बोला, ते सरळ बोला. आपल्याशी काही टायमाला काही चांगले वागत आहे, काही टायमाला राग करते, आपले महाराष्ट्रातले करते, कशाला नाही म्हणून मी खरं आहे ते सांगते. हो, बरोबर. जे महाराष्ट्रातले काही टायमाला ते राग पडते, काही टायमाला एमपी वाले चांगले बोलते, म्हणजे मैया त्यांना बुद्धी देते. ते काय त्यांच्या मनानं नाही, ते जे वागत आहे ते काही टायमाला वागत चांगले वागत आहे. फक्त आपण एकच ध्येय धरायचं की आपल्याला परिक्रमा करायची, दुर्लक्ष करून चालायचं. आणि कोणी काही बोलत असलं त्याच्याकडे लक्ष करायचं नाही. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, त्याप्रमाणे ज्याला भगवंताचं हे करून घ्यायचं असलं जीवाचं स्वार्थी, ते लई सांगत तुमचं न जाणे तुमच्या आयुष्याचं कल्याण हो, न जाणे तुमच्या जीवाचा उद्धार हो, तुम्ही देवच होऊन जाशाल. पण ते कोण ऐकत त्यांचं? पण ऐकलं पाहिजे. ते प्रवचनामध्ये किती सांगत. हो, आपण त्याच्यासाठी तर आलोय, आपण आपल्यात बदल व्हायसाठी तर आलोय. पण घरात बसून आपल्यात होईल का बदल? नाही होणार बदल. नाही. मग इथं संतांच्या सानिध्यात आले तेव्हा माझ्या डोक्यामध्ये ते सगळं कसे लोक प्रेम देत्या, कसे मी गाडीनं आले तरी मला कंडक्टर लोक लगे डायरेक्ट याच्यात उतरून दिलं आश्रमामध्ये. म्हणजे मी एकटी या देशामध्ये फिरले, मला काही वाटलं नाही, लय प्रेम दिलं मला आश्रमामध्ये, लय प्रेम दिलं आश्रमवाल्यानं. म्हाताराम भोजन करा, चहा घ्या, हे करा, आपुलकीनं किती प्रेम. मग आपण महाराष्ट्रामध्ये येतो, आपल्या महाराष्ट्र इतकं किती प्रेम देते मयाच्या तटाला, किती आनंद वाटला. मला असं वाटत इकडेच राहून घ्यावं. प्रेम इकडलं प्रेम पाहून माणसाला इकडून निघून घरी गेलं का सगळं ते इकडलं प्रेम दिसत. घरचं आता ध्यान नाही येत. घरचं गंज आपल्याला सगळं आहे, मुली आहे, मुलं आहे, सगळं आहे. घरच्याची आठवण घरी जाऊच नाही असं वाटत. मयाच्या तटाला इतकं प्रेम देते ते. आणि दादा गुरु आपल्याला दर्शन दिलं तर दादा गुरु तर येळातून दोनदा सारखं त्यांचं दर्शन त्यांच्याकडेच कृष्णासारखं पाहत राहावं. कृष्ण जर नाही दिसला तर कसं वाटत हा कृष्ण का म्हणून दिसना, तसं कृष्णाकडे पाहतच राहावं. राधेला जशी व्याकुळ व्हायची ती कृष्णासाठी, तशी आपली अवस्था झालेली, आपली अवस्था झाली. तसंच आता आपण इड बसेल पण आपल्याला कृष्ण कधी दिसला असं वाटून राहिलं. छान 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 मैया, खूप छान माहिती दिली. नर्मदे हर राम कृष्ण हरी. कृष्ण हरी. राधे राधे. आणि मला एका ठिकाणी असं झालं, आता कोणी काही म्हणू, एका आश्रमामध्ये तिकडल्या तटाना एक मुलगा आला. मी जेवण करीत होते, जेवण केलं आणि मी एकत्र भात कालवेल आणि ती गोबू फुलवरची भाजी. मला तो मी म्हणलं या हातानं कसं काय याला भोजन, मला तुझ्या हातचा मला एक घासच दे म्हणे. आता काय करावं, तो हालानाच. तो कमी जास्त लग्नाच्या वयत असेल, नाही तर लग्नाच्या बिगलं झाला असेल त्याचं. मी म्हणलं काय करावं याला आता. नाही मला तुझ्या हातचा एक घास खायचाच. मी म्हणलं उष्ट्या हातानं मी हे कालवेल. तो हिंदीतून बोलत जाईल, मला त्याचं कळायला लागलं. पण मग आता काय करावं आता याला. त्यांना बळजबरी माझ्या हातातून एक घास खाल्लाच. मी म्हणलं एवढी झालं माझं, एवढं आयुष्य गेलं, मी कोणाचं उष्ट खाल्लं नाही, माझ्या मुलीचं नाही, मी नाही त्यांचं खाल्लं नाही. हे कसं माकून उष्ट खाऊ राहिलं, त्याचं नवल वाटलं. भगवंतानीच परीक्षा घेतली, भगवंतानीच तुमच्या जसा भाव तसा देव तुम्हाला भेटला मैयाच्याच रूपामध्ये.
मुलाच्या रूपामध्ये मैयाने दर्शन दिलं. आणि तिकडल्या तटानं मी एकटी चालले तर मैया अशी बसेल एक मैया माताराम जा म्हणे जलाराम आश्रम मध्ये. ते आश्रम दिसाना मला माग फिरून पाहते तर त्या बाईचा पत्ता नाही. बघा म्हणजे मैयाने तुम्हाला मला भरपूर अनुभव आले. गाडी ना केलं तरी मी असे आपल्यासारखे दिसले. मी म्हणायची महादेव ही पार्वती, पार्वती सारखे महादेव असे एका ठिकाणी एका आश्रमात. काही ठिकाणी ऋषी तिकून झोपेल, मी एकली पण झोप लागून गेली की गेली. भरपूर अनुभव आले तेव्हा मैयानं मला सगळे अनुभव. धन्यवाद. घाबरतो पण काय घेण्यासारखं नाही इकडं. मी एकटी हिंडायची, एकटी मैयाच्या तटानं एकटी, कोणीच नाही. अशी सुलपाणीतून एकटी, सुलपाणीतून एकटी आले. एक एवढं पोरगा आलं, कोणाचाच पत्ता नाही, बाया नाही, घर नाही, दार नाही. ते आपलं हे याचं माता सुरू होतं ना, ते असं चढायचं तिथं. ते पोराला मी पर्स दिला. अरे म्हणलं तू मम्मी आणि पप्पा कुठे आहे? ते काहीच नाही बोललं, ते निघून गेलं. मी म्हणलं आपल्याकडे एवढे पोरं एवढे खालून इकून दळडी इकून डोंगर, एकच काय पोरग एकलं येऊ राहिलं. पण मी त्याला पर्स दिलं, ते निघून गेलं. असे अनुभव आले मला प्रत्येक ठिकाणी. माणसं जरी असली तरी मी त्यांना देव मानायची. असं. धन्यवाद. नर्मदे हर, नर्मदे हर.